आता बातमी आहे ती शिवसेनेसंदर्भात। युतीचा निकाल लावण्यामध्ये शिवसेनेला यश आलं, पण आता पुन्हा एकदा शिवसेना कन्फ्यूज झाली आणि हे कन्फ्युजन आहे आदित्य ठाकरेंवरून। नेमक्या कोणत्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंना उतरवावं यावरून शिवसेनेमध्ये सध्या मंथन सुरू आहे। पाहूयात TV9 चा यावरचा स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीत आदित्य ठाकरेंचा नेमका रोल काय? केंद्रात राजकारण करणार की महाराष्ट्रात? लोकसभा लढवणार की विधानसभा? तर सध्या चर्चा युवा सेनेच्या अध्यक्षांवरून सुरू झाली आहे आणि ही चर्चा आहे त्यांच्या नेतृत्वासंदर्भातली। कारण नेमकी जबाबदारी कोणती द्यावी यावरून शिवसेनेत खलबतच सुरू असल्याचं कळतंय। निवडणूक लढायची की नाही लढायची हा मला वाटतं हा त्यांचा पर्सनल निर्णय आहे व आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा निर्णय आहे। पण जो काही निर्णय ते घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे संपूर्ण युवासेना ही असेलच आणि ते कुठल्याही मतदारसंघात जरी उभे राहिले तरी समोरच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करून ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। सध्या आदित्य ठाकरेंसमोर दोन पर्याय आहेत। पर्याय 1 लोकसभा निवडणूक लढवावी असं शिवसेनेच्या काही नेत्यांना वाटतंय। त्यामुळे दिल्लीतलं राजकारण समजून आदित्य आणखीन परिपक्व होऊ शकतात। तर दुसरा पर्याय आहे विधानसभा निवडणुकीचा। नुकत्याच झालेल्या युतीच्या घोषणेत 50-50चा फॉर्म्युला ठरलाय। विधानसभा निवडणूक लढवल्यास राज्यात आदित्य ठाकरे आणखी सक्रिय होतील। राज्यातली अधिक जबाबदारी आल्यानं संघटन कौशल्यही वाढेल। त्यांनी आजपर्यंत अनेक विषयांना हात घातलाय, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत। आज एक युवा नेता म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत आहेत। सर्व देशातील युवकांचे ते आशास्थान आहे आणि मला तर वाटतं की प्रत्येक शिवसैनिकाला आज असंच वाटतंय, किंबहुना मलाही वाटतंय की त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवावं। प्रयत्न आज केंद्र सरकार करतंय सर्वच ह्याच्यातनं। मग पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी आज प्रयत्न होत आहेत। त्यांचा दर्जा MFMचा काढून घेतलाय, त्यांचं स्टेटस ते काढून घेतलंय। त्यामुळे जगातले सर्व इतर देश आज भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। त्यामुळे पाकिस्तानवर एकटं पाडणं, दबाव आणणं, ज्यातनं ते दहशतवाद खतपाणी घालणार नाहीत अशा प्रकारची भूमिकासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत ते केले पाहिजे। हे शेवटी त्या एखाद्या नेत्यावर अवलंबून आहे की त्याला राज्याचा कारभार करायचा आहे की देशाच्या राजकारणात उडी घ्यायची। आणि आदित्य ठाकरे यंग आहेत, सुशिक्षित आहेत, देशाच्या राजकारणात आजकाल तरुणांना संधी आहे, तर ते त्या पद्धतीचं राजकारण करू शकतील। आता शेवटी त्यांच्या आवडीवर अवलंबून आहे। बट ही इज अ इंटेलेक्च्युअल गाय आणि माझ्या त्यांना शुभेच्छा। उद्धव ठाकरेंनंतर शिवसेनेत दुसरा क्रमांक तर आदित्य ठाकरेंचाच आहे। युतीच्या चर्चेतही आदित्य ठाकरेंचा सहभाग होताच। अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच होते। म्हणजेच राष्ट्रवादीकडून ज्या प्रकारे सुप्रिया सुळेंना प्रत्यक्ष राजकारणात आणलं तसंच आदित्य ठाकरेंनाही मैदानात उतरवलं तर आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्टसह पंकज भनारकर, TV9 मराठी, मुंबई।